नमस्कार. आज दिनांक 22 मार्च. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंता स्मरून प्रपंच केल्यास तो नीटनेटका होईल. नमस्कार. आज दिनांक 22 मार्च. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंता स्मरून प्रपंच केल्यास तो नीटनेटका होईल. नारदांनी एकदा श्रीकृष्णांना विचारले, तुम्ही कुठे सापडाल? त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, नारदा, मी वैकुंठात नाही, रखुमामाईपाशी सापडेन असेही नाही, तर मी माझ्या भक्तांपाशी सापडेन. भक्त नाही तरी देवाशिवाय कसे राहणार? देवाला देवपण तरी कोणी आणले? भक्त जर नाहीत तर देव तरी कुठचे आले? देव आहे असे जे मानतात त्यांनाच देवाचे अस्तित्व समजते. नास्तिकाला देव कुठला? त्याला विचारले, तुझे कोण आहे या जगात? तर तो सांगेल, हे जे सर्व काही आहे, आपले भाऊ, बहीण, बायको, मुले वगैरे नातेवाईक, तसेच प्रपंचात ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व माझ्या आहेत. परंतु मग देवाघरची वाट काय? ज्याने जग निर्माण केले त्याला विसरायचे आणि जे उत्पन्न केले ते माझे म्हणायचे. हा परमार्थ होईल काय? तेव्हा देव आहे अशी भावना धरा आणि देवाला दार उघडा, म्हणजे तो सदा सर्व काळ तुमच्या जवळच आहे. भावनेने देव आपलासा केला पाहिजे. आपण कुठेही गेलो तरी आपल्या रामाला बरोबर घेऊन जात जा, म्हणजे तुम्हाला काहीही भीती नाही. रामाला बरोबर नेणे हे बोलणे लोकांना चमत्कारिक वाटेल, पण ज्यांना देवच नाही असे वाटते त्यांच्याशी आपल्याला काही कर्तव्यच नाही. जो देवाच्या नादी लागला त्याचा प्रपंच बिघडला असे काही जण म्हणतात, परंतु ज्याने प्रपंच निर्माण केला त्याला विसरून तो प्रपंच नीट होईल का? कधीही होणे शक्य नाही. तर त्याला स्मरूनच प्रपंच केल्याने तो नीटनेटका होईल. प्रपंच सोडून परमार्थ होणार नाही. प्रपंच करा, पण त्यातली आसक्ती सोडा, म्हणजे झाले. तुम्हा सर्वांना जडभरताची गोष्ट माहीत आहेच. भरत जरी सर्व घरदार सोडून वनात गेला तरी तिथे हरिणाची आसक्ती धरलीच. तर हरिण काय आणि माणसे काय? आसक्तीच्या दृष्टीने दोन्हीही सारखेच. जोपर्यंत आसक्ती सुटली नाही तोपर्यंत परमार्थ करणे व्यर्थ होय. तरी आसक्ती सोडण्याचा प्रयत्न करा आणि माझा राम सदा सर्व काळ माझ्या मागे पुढे आहे ही भावना धरा. एकाने विचारले, तुम्ही सर्वांना मानसपूजा करायला सांगता, पण एकटा राम सर्वांच्या जवळ कसा जाणार? मी त्याला सांगितले, तू मानसपूजा कर, म्हणजे तुझ्या जवळ तो राहील. तो जर सर्व ठिकाणी भरलेला आहे तर त्याला जाणे येणे नाहीच. आपण मात्र त्याला पाहणे जरूर आहे. भगवंताचे नामस्मरण हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल. देवावर सर्व सोपवून निश्चिंत होणे हेच अनुसंधान समजावे. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज इथे आपल्याला सांगतायत की आपल्याकडून जर सगळ्यात मोठी गल्लत काही होत असेल तर आपण विषयात अडकतो. मुळात ज्याने हे संपूर्ण विश्व निर्माण केलं त्या भगवंताचं आपल्याला विस्मरण होतं आणि त्यांनी जे निर्माण केलंय आपण त्या विषय वासनांमध्येच अडकून पडतो आणि आपला सगळा कर्तेपणा जो आहे तो स्वतःकडे घेतो आणि मग अभिमान आणि अहंकार यांनी पुगून जातो आणि त्यामुळेच आपण आपल्या भगवंतापासून खरं तर दुरावतो. आणि आपल्या सगळ्यात मोठ्या जर समाधानाला आपल्याला प्राप्त करायचं असेल आणि ते सगळ्यात मोठं समाधान जर कुठलं असेल तर ते भगवंताचं समाधान आहे. तर सातत्याने त्याच्याशी अनुसंधान ठेवणं, त्या भगवंताचं नाम घेणं आणि त्याच्याशी जोडलं जाणं, ह्यातच आपला खरा आनंद आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या प्रत्येक गोष्टीत त्याचं स्मरण ठेवणं आवश्यक आहे. मग तुम्हाला प्रपंच सोडावा लागत नाही. सोडावी लागते ती फक्त या विषयातली आपली जी आसक्ती असते ती. म्हणूनच महाराज म्हणतात की तुमचा प्रपंच तुम्ही सोडू नका, तुम्ही तो कर्तव्याने पार पाडा, पण त्या विषयांमधली जी आसक्ती आहे त्यापासून तुम्ही मुक्त व्हा. आणि त्या मुक्त होण्याचं जे महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे अर्थातच परमेश्वराचं नाम. हे आपण सातत्याने घेऊया आणि आपल्या परमेश्वराशी जोडले जाऊया.
हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.